प्राच्य विद्या अभ्यास संस्था, जोशी बेडेकर वाणिज्य महाविद्यालय व डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने द मॅग्निफिशंट इंडस या प्राचीन सिंधू सरस्वती संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचा उद्घाटन 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता पार पडला. प्राचीन हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर, श्री उत्तम जोशी, श्री अभय मराठे, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी उत्खनन स्थळाची माहिती सांगून सिंधू संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवलेले तत्कालीन शिक्के, खेळणी, दागिने, उत्खनन ठिकाणी सापडलेल्या मूर्तीची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी प्रदर्शनात आहेत. तसेच या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हस्तरंगित केलेली मडकी व टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच 13 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा पहिला दिवस अतिशय उत्साहाने पार पडला. नव्याने अंमलबजावणी होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कार्यानुभव देण्यावर भर देण्यासाठी या निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभागातील सुमारे 25 विद्यार्थ्यांनी जवळपास 1 महिना या विशेष प्रकल्पावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. ठाणेमधील बेडेकर हॉस्पिटलच्या 75 वर्षापूर्तीनिमित्त या प्रदर्शनाला बेडेकर हॉस्पिटलने सक्रिय पाठिंबा दिला असून यासारख्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ह्या वर्षात करण्याचा मानस असल्याचे यावेळी डॉक्टर महेश बेडेकर यांनी सांगितले. सदर प्रदर्शन हे 13 ते 19 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून सर्वांनी इथे आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही यावेळी डॉक्टर महेश बेडेकर यांनी केले आहे. ही महेश सरांना संकल्पना सुचली, महेश बेडेकर सरांची. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं हे करता येईल का आणि आर्किटेक्चर जसं आहे तसं ते तसं उभं करता येईल का, करायचं म्हणून मी ठरवलं. आणि या मुलांच्या सगळ्यांची एक मीटिंग घेतली, त्यांना सगळ्यांना प्लॅन दिला कुठे काय असणार आणि जागा फिक्स केली. त्या जागेवर चुन्यांनी मार्किंग वगैरे मुलांनीच केलं. खड्डा खणून घेतला, पाणी बघितलं किती राहणार आहे. 3-3 फूट पाणी आहे खाली. आणि हे सगळं प्लॅन झाल्यानंतर 19 डिसेंबरला सुरुवात झाली. 1 महिना मुलं काम करतात. सगळ्या बैलगाड्या, बैल, जिथले प्राणी आणि जे काही तिथे सापडत होतं ते, त्यांच्या खोल्या आहेत, त्यांच्या चेंजिंग रूम्स आहेत, सगळं सापडतं. आणि सगळं यांना नीट समजावून दिलं होतं की कसं उभं करायचं. त्यात विटा अशा उभ्या कापायच्या होत्या, त्याही कापून घेतल्या. मुलांनीच सांगितलं सर अशी तिरकी वीट कापायची आहे. मग अशी तिरकी वीट कापून दाखवली. सगळ्या मुलांनी मिळून ते केलं. त्यामुळे ही विहिरी झाल्या, एक बाग झाला, मोठाच्या मोठा पोर्ट झाला, मोठा डोंगर तयार झाला. तरी पण ते अपूर्ण वाटत होतं. मग काय तर माझा बॅकड्रॉप एक मस्त फोटो पूर्ण इतक्या हाय रेझोल्युशनचा की 18 बाय 10 फुटाचा तो झाला. आणि ती एवढी मोठी इमेज आल्यानंतर या सगळ्याचं रूपच पाहिलं. सर जवळजवळ हुबेहुबी मोहनजोदडोची संस्कृती उभारण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांचं किती सहकार्य असं लागलं की काही विद्यार्थ्यांनी फोटो बघून केलं का व्हिडिओ बघून केलं, कसं? फोटो, व्हिडिओ, तिथल्या भांड्यांचे डिटेल्स, तिथल्या प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स, बैलांची शिंग कशी होती इथे पासून प्रत्येकाच्या अंगावरच्या कपड्यांमध्ये पण डिझाईन होती. म्हणजे ते लोक 5000 वर्षापूर्वी इतके प्रगत होते की त्यांचे कपडे प्लेन नुसते नव्हते, त्याच्यावरती फुलांचं डिझाईन होते, दागिने होते. आता या बाईकडे बघितलं मला दागिने पूर्ण हातभर दागिने दिसले. हे दागिने हे सगळ्याचा अभ्यास मुलांनी केला. गुगल बाबा अर्थातच बरोबर होतात. शिवाय पुस्तकं होती, लायब्ररीमधली सगळी पुस्तकं त्यांनी गुंडाळून बघितली. प्राच्यविद्यामध्ये गेले, प्राच्यविद्यामधले पण पुस्तकं घेतली. आणि हा सगळा खजिना एकत्र करून आम्ही एक छोटासा तयार करून दिला. आणि हे मुलांचं 100% मुलांचंच कार्य आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे.
नमस्कार, मी सहप्राध्यापक अंकुर काणे जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये शिकवतो. हडप्पा संस्कृतीचा शोध जाहीर करण्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने काहीतरी कार्यक्रम करायचं ठरत होतं. डॉक्टर महेश बेडेकर यांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की त्या संस्कृतीच्या स्थळांचं पुनर्निर्माण करायचं आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 25 विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं. गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत. त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो, लोथलचं ड्राय डॉक, त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलावीराची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे. त्या काळामध्ये ज्या पद्धतीची पॉटरी वापरली जात होती ती पॉटरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे. त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती ती सील्ससुद्धा तयार केलेली आहेत. ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननादरम्यान मिळालेली होती ती सुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे. हे प्रदर्शन 13 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच, पण त्याचबरोबरीने आम्ही इथे QR कोड लावलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहेत. ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार. सर, हुबेहूब त्या संस्कृतीचं संरक्षक भिंती असतील, हौद असेल, ते हुबेहूब तयार केलेल्या विद्यार्थ्यांनी यांना गाईड कोणी केलं? आता इथे हुबेहूब तयार केलं असं आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेला 99% हुबेहूब आहेत. काही गोष्टी त्यांच्याप्रमाणे तयार करता येत नाहीत. पण या प्रकल्पाचे आम्ही 2 भाग केलेले होते की हे कसं दिसतं किंवा कसं मिळालेलं आहे हे पुरातत्व विषयाचे अभ्यासक सांगू शकतात. त्यामुळे मी पुरातत्व विषयाचा अभ्यास केला आहे, त्यामुळे मी त्या मुलांना त्याविषयी मार्गदर्शन केलं आणि हे कसं तयार करायचं हा कलात्मक भाग झाला. त्याच्यासाठी सदाशिव कुलकर्णी सर इथे उपस्थित होते आणि त्यांनी मुलांकडनं या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. अगदी प्रथम वर्षापासून ते मास्टर्स पर्यंतचे सगळे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला पुन्हा एकदा नव्याने अगदी दिवाळीच्या किल्ल्याला आपण कसं तेव्हा त्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या, पुन्हा मातीत हात घालायला मिळाला. त्याचसोबत आम्ही अभ्यास करून सगळ्या प्रतिकृत्या साकारत होतो. त्यामुळे वेळोवेळी रेफरन्सेस, मग वाचन झालं त्या निमित्ताने इतिहासाबद्दल आणि आम्हालाच आमची नवीन नवीन कौशल्य कळत होती की पुन्हा नव्याने कळत होती की कोणाला चित्र फार छान काढता येत होतं, तर कोणाला मातीत खूप छान काम करता येत होतं. आणि मग सगळ्यांना एक टीम स्पिरिट शिवाय इथे काही शक्य नव्हतं. म्हणजे एकमेकांच्या मदतीशिवाय काही एक घडू शकत नव्हतं. प्रत्येक गोष्टी आपल्या एकमेकांची मदत लागत होती. त्यामुळे तेही पुन्हा नव्याने करायला मिळालं म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो. ओरिएंटल लायब्ररीमधून काही पुस्तकं आणली, त्यातले रेफरन्सेस आम्ही घेतले, त्याचं वाचन करावं लागलं, गुगलवरून सर्च केलं. आमच्या अंकुर काणे सरांचं खूप त्यामध्ये आम्हाला हेल्प मिळाली. त्यांच्यामुळे आम्हाला काय नक्की करायचं आहे आणि सर सुद्धा होते त्यावरून कळालं. काय होतं विशेष मोहनजोदडो संस्कृतीमध्ये? एकंदरीत तुम्ही जो हे प्रदर्शन उभं केलेलं आहे, हे सगळं स्ट्रक्चर जे उभं केलेलं आहे, काय वाटतं त्या संस्कृतीबद्दल? त्यावेळेसचं जीवन कसं होतं हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता आपण जर ती सिटी पाहिली त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टम्स कसे होते, तर ते म्हणजे उघडे ड्रेनेज नव्हते, ते बंद होते. परत मग रोड्स त्याचे पॅरलल होते, परपेंडिक्युलर होते. त्या काळचा ट्रेड चालायचा. ते सगळे आम्ही बैलगाड्या वगैरे दाखवून त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे.